श्री स्वामी समर्थ सर्वांना. स्वामी कृपेने तुम्ही सर्व व्यवस्थित असाल अशी स्वामीचरणी प्रार्थना करते. द लॉर्ड दत्तात्रय संप्रदाय या आपल्या यूट्यूब चॅनेलवर आपलं स्वागत आहे. जर कोणी नवीन स्वामी भक्त असेल तर त्यांनी नक्की या चॅनेलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. तुम्हाला या चॅनेलवरती जे दत्त संप्रदाय आहे त्या दत्त संप्रदायातील सर्व देवांची माहिती व अनुभव शेअर करण्याचा एक मी छोटासा प्रयत्न करत आहे. तर दत्त संप्रदायामधील एक मोठं नाव म्हणजे आपले गुरु माऊली आणि एक ताईंना एक सुंदर अनुभव आलेला आहे आणि असे भरपूर दाखले दिले गेलेले आहे की गुरु माऊली हे दुसरे तिसरे कोणी नसून साक्षात श्री स्वामी समर्थ महाराजच आहेत. तर त्या ताईंना आलेला अनुभव मी त्यांच्या शब्दात सांगू इच्छिते. तर ताई सांगतात की मला नुकताच स्वामी महाराजांचे जे आपल्या सेवेकऱ्यांना पावलं पावली सांगतात, सुचवतात की भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे, याची प्रचिती नुकतीच आली. ताई सांगतात की मी स्वामी सेवेतील एक अतिसामान्य सेवेकरी आहे. माझे श्री स्वामी चरित्र सारामृताचे 6/1/2022 ज्या दिवशी गुरुवार होता रोजी 21 अध्यायाचे वाचन, जप व त्या दिवसाच्या इतर सेवा करत 11:30 वाजता पूर्ण झाले. आणि त्यानंतर जसं की काही एक अनामिक ऊर्जेने मला प्रेरित केले की उठ, आज गुरुवार आहे, तू काही दुसरी विशेष सेवा करत नाही, निदान आज तरी संक्षिप्त गुरुचरित्राचे पारायण तरी कर. आणि त्याच ऊर्जितावस्थेमध्ये मी पटकन उठले. ताई सांगतात मला माझ्या उजव्या गुडघ्याला मुक्का मार लागल्याने सध्या त्रास जाणवत असल्याने उठबेस करताना त्रास होतो आणि आपल्या स्वामी मार्गातील काही मासिक होते त्यातूनच हाताला लगेच नेमके संक्षिप्त गुरुचरित्र पोथीच ताई म्हणतात की माझ्या हातात आली की जे काही मासिकांच्या खाली होती. मी वाचन सुरू केले तेव्हा 11:40 किंवा 11:45 टाईम झाला होता. मनात विचार आला की माझे वाचन वेळेत पूर्ण होईल का, पण भारावलेल्या अवस्थेमध्ये त्या 7 अध्यायाचे वाचन 12 वाजायच्या आत झाले आणि ते स्वामींनी करून घेतले. आणि भक्त हो, तुम्हाला जर माहीत नसेल तर 12 ते 12:30 मध्ये गुरुचरित्राचं वाचन केलं जात नाही. तुम्ही जर गुरुचरित्राचं पारायण करत असाल तर 12 ते 12:30 मध्ये कधीही गुरुचरित्राचं वाचन करू नका, कारण की 12 ते 12:30 ही वेळ साक्षात दत्त गुरूंच्या, दत्त महाराजांच्या भिक्षेचा टाईम असतो. त्यामुळे 12 ते 12:30 मध्ये वाचन टाळायचे असते. पण ताई सांगतात की 12 वाजायच्या आतमध्ये 7 अध्यायाचं वाचन करून स्वामींनी घेतलं. आणि ताई म्हणतात ते कसं झालं मलाही कळत नाही. आणि त्यानंतर घडलेला प्रसंग ताई सांगतात की त्या जिवंत असेपर्यंत विसरणार नाही. महाराजांनी सौभाग्याचं दान ताईंच्या पदरात अलगद टाकलं. ताई सांगतात रात्री 8:30ला जेवण उरकून मी स्वयंपाकघरात आवरावर करत होती आणि माझे पतीने मुलीशी थोड्या वेळ बसून गप्पा केल्या, तिच्या अभ्यासाची विचारपूस केली आणि गच्चीवर फिरायला गेले की जे सवयीप्रमाणे जात असत. त्यांनी आपल्या मोबाईलवर हनुमान चालीसा पाठ लावला आणि तिथेच शतपावली करायला लागले. साधारण 3 मिनिटे झाले असतील आणि 5व्या मिनिटात कसे काय माहीत नाही माझे पती अचानक गच्चीवरून आधी खाली असलेल्या गेटवर आणि नंतर खाली जोरात आपटले गेलेले. आणि साधारण ती जी उंची असेल ती 14 ते 15 फूट उंची होती. वरून आवाज आल्याने मी आणि सासूबाई धावत बाहेर आलो. तर ताई सांगतात माझे पती खाली जमिनीवर निश्चित पडलेले, काहीही हालचाल होत नव्हती. मात्र त्यांच्या हातामध्ये मोबाईल होता व सुरू असलेले हनुमान चालीसा हे सुरूच होते. हे विशेष. शेजारच्या मदतीने त्यांना तात्काळ हॉस्पिटलमध्ये नेले. तिथून त्यांना रात्रीचे 11:30 वाजता जळगावला सिटी स्कॅन करण्यासाठी नेले. पूर्ण रस्त्यावरती त्यांच्या नाडीवर श्री स्वामी समर्थ याचा जप सुरू ठेवला असं ताई सांगतात. घरी सासूबाईच्या अखंड जप सुरू होतात. सिटी स्कॅन केले. रिपोर्ट्स पाहून सर्वांना आश्चर्याचा धक्काच बसला. मी असंच म्हणेन, कारण जिथे आम्ही सिटी स्कॅन केले शिवम डायग्नॉस्टिक आणि ज्या ही डॉक्टर्स मंडळींना रिपोर्ट्स आम्ही पाठवले होते ते सर्व बोलले की जर हे रिपोर्ट्स या माणसाचे आहे आणि तो माणूस थोडंफार बोलतोय म्हणजे हा चमत्कारच आहे, याला दुसरे जीवन भेटले आहे.
असं ताई सांगतात. ताई पुढे सांगतात, आम्ही शुक्रवारी पहाटे 4:30 वाजता लगेच रावेर येथे परत आलो. सकाळी 11 वाजता हॉस्पिटलला ॲडमिट केले. रिपोर्ट्स नॉर्मल आहेत, घरी गेले तरी चालेल असे डॉक्टरांनी सांगितले की जे 14-15 फूट उंचीवरून पडले. तुम्ही अंदाज लावू शकता की केवढी मोठी उंची असेल ती. तरी आम्ही ॲडमिट करून घेतले आणि त्याच रात्री स्वप्नात एक उंच पांढरे शुभ्र कपडे घातलेले गृहस्थ आले आणि बोलले, का गं आली का माझी प्रचिती? हे गृहस्थ दुसरे कोणी नसून श्री स्वामी समर्थ गुरुमाऊली होते आणि मला माझ्या पतीने हाक मारल्यामुळे जाग आली. आता त्यांची फास्ट रिकव्हरी होत आहे, पण डॉक्टरांनी थोडा आराम करायला सांगितला आहे, कारण उजव्या बाजूला डोक्याच्या भागापासून तर पायाच्या बोटापर्यंत खूप मुका मार बसला आहे. उजवा खांदा डिस्लोकेट झाला आहे आणि त्याच बाजूच्या जागेत 2 हेअर क्रॅक आहे आणि डाव्या बाजूला डाव्या पायाच्या बोटाला 3 टाके आहेत. डॉक्टरांच्या मते तरी इतक्यावरून पडल्यावरही ज्यांना जे लागलं आहे ते नाहीच्या बरोबर आहे. स्वामी महाराज आपल्या भक्तांना कधीच संकटात सोडत नाही हे ताईंनी सांगितले आणि त्यांनी ते अनुभवलेही. ताई सांगतात त्यांनी काही सेवा घेतल्या स्वामी समर्थ केंद्रातून आणि त्यांना काही फरकही पडला. आणि ताई सांगतात की मला जमेल तशी सेवा करत होती की तू, आणि शेजारच्या मावशीतील त्यांना नेहमी म्हणत असे, तू थोडी सेवा केल्यानेही दरवेळेस अनुभूती येते, तर जर तू 1 रुपयातले 25 पैसे याप्रमाणे सेवा केली तरी तुला काय महाराज साक्षात येऊन भेटतील काही माहीत, तू मनावर घेत नाही. पण ताई सांगतात आता मात्र मी नक्की या बाबतीत नियमित राहील, हा माझा स्वामीचरणी शब्द आहे. या अनुभवावरून ताई सांगू इच्छितात की गुरु माऊलीच श्री स्वामी समर्थ महाराज आहे आणि ताई सांगतात की केलेली सर्व सेवा श्री स्वामी गुरु माऊली चरणी अर्पण. तर ताईंच्या अनुभवानुसार साक्षात गुरु माऊली श्री स्वामी समर्थ महाराज यांचं रूप आहे. तुम्हालाही असा कधी अनुभव आलेला असेल तर नक्की सांगा. तसं तर माझा आणि गुरु माऊलींचा कधी संपर्क आलेला नाही आणि मी स्वामींची सेवेकरी, पण गुरु माऊलींबद्दल मलाही आकर्षण वाटतं, मलाही त्यांची भेट घेण्याची इच्छा आहे, पण तो योग कधी येईल ते गुरु माऊलीलाच माहिती. असो, स्वामींच्या कृपेने